डिजिटल सेफ्टी फॉर किड्स या सिरीजमध्ये आजचा विषय आहे डिजिटल बॅलन्स. हा विषय सांगण्याआधी एक प्रामाणिक प्रश्न, मोबाईल तुमच्या मुलाच्या हातात आहे की तुमचं मूल मोबाईलच्या? कारण जेव्हा फ्री वेळ असतो तेव्हा मोबाईल, बोर झालं तरी सुद्धा मोबाईल, मूड चांगला असेल तरी मोबाईल आणि मूड खराब झाला तरी मोबाईल. म्हणजे काय, मोबाईल मुलांची गरज बनत चाललेली आहे. मुलं नकळतपणे स्क्रीनवरती डिपेंडंट व्हायला लागले आणि याचा परिणाम मुलांवरती होत असतो. मुलांचा फोकस कमी होतो, त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमी होतं, छोट्या छोट्या गोष्टींवरती राग यायला लागतो, पेशन्स कमी होतो, बाहेर खेळायला जाणं टाळायला लागतात, स्वतः एका रूममध्ये एकटं राहणं पसंत करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना रिअल लाईफपेक्षा स्क्रीनमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटायला लागतं. मग आपण काय करतो, मोबाईल बंद कर किंवा इतका फोन वापरू नको असं सांगतो, पण एवढ्यानं काहीही बदल होत नाही. मग आपण नेमकं काय करायचं? पहिला उपाय, स्क्रीन टाईम लिमिट ठरवा. मुलांसोबत बसून ठरवा की दररोज किती वेळ मोबाईल वापरायचा आणि हा रूल कन्सिस्टंटली फॉलो करा. दुसरा नियम, नो फोन झोन तयार करा. घरात काही जागा आणि वेळ ठरवा, जसं की डिनर टाईम, स्टडी टाईम, बेडरूम, इथं मोबाईल वापरायचा नाही असं ठरवल्यामुळं मुलांमध्ये नॅचरल डिसिप्लिन तयार होतं. तिसरा नियम, ऑफलाईन ॲक्टिव्हिटीज वाढवा. फक्त मोबाईल वापरू नको असं न सांगता मोबाईलऐवजी काय हे पर्याय द्या. जसं की मोबाईलऐवजी खेळ, ड्रॉइंग, रीडिंग, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज. जेव्हा मुलं अशा ॲक्टिव्हिटीज करायला लागतात, नक्कीच त्यांचा कल मोबाईलकडून अशा ॲक्टिव्हिटीजकडे वळतो. चौथा नियम आणि खूप महत्त्वाचा, पॅरेंट्स एक्झाम्पल बना. ही सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये बिझी असाल तर मुलंही तेच फॉलो करतात. म्हणून कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून मुलांसोबत वेळ घालवा. नक्की या गोष्टी ट्राय करा. धन्यवाद.